तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आता मी याचं सेलिब्रेशन करणार आहोत आमच्या कॉलेजमध्ये. तर ब्लॉग खूप मस्त होणार आहे. खूप सारे डान्स आहेत, स्किट आहेत, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच. तर बघूया कसा बनतो ब्लॉग. नील, से हाय. Hello, how are you guys? We are preparing for our skit and मराठी. आता तुम्ही स्किट बघणार आहात. आमचं खूप सुंदर होणार आहे. तर पोराने एकदम जय तयारी केलेली आहे, ते आपण बघणारच आहोत कसं होतं ते. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. कसं काका? पायी चाललोय का काका? काकांना नसतं प्रश्न विचारा. काकांना नसते प्रश्न विचारा. प्रश्न विचारायचे. चल बरं स्टार्ट. बोल. चला मग येतो मी. काका कुठे चाललात? वारीला चाललो बाळा. कसं काका? पायी चाललो बाळा. का काका बस नाहीये का? आहे ना, बसही आहे, ट्रेनही आहे, पण वारी पायाने नाही, ती मनाने केली जाते. कसे चाललं? तर तुम्ही बघू शकता इथे आता प्रॅक्टिस चालू झालेली आहे. चल स्टार्ट करा 1 2 3. आज किती जणांनी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा फोन बघितला आणि किती जणांनी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा देवाचं नाव घेतलंय? काही हरकत नाही गाईस. कुठल्या होते मी पण पहिला फोन चेक करतो. नोटिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. हॅलो गाईज, आत्ता आपण आहोत आपल्या कॉलेजच्या KBSच्या लायब्ररीमध्ये आणि लायब्ररीमध्ये आम्ही सादर करणार आहोत आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन. आणि इकडे आम्ही परफॉर्म करणार आहोत आमचे स्किट्स, डान्स आणि गाणी. इव्हन टीचर्सही परफॉर्म करणार आहेत. तर क्या मालूम क्या कर रहा आता पालखीसोबत आलेलो आहोत आपण. आता पालखी चालू होणार आहे. तिकडनं वारी येईल मेन गेट पासून ते आमच्या कॉलेजच्या 4th फ्लोअरला जाईल वारी. चेक करा. आवाज बडा. या कार्यक्रमाला देखील सुरुवात झालेली आहे. आपण जास्त तिकडे गेलो शूट नाही करू शकणार, पण हा पूर्ण आपण कार्यक्रम कव्हर करणार आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. विठुरायाच्या भेटीची आस. वारी म्हणजे विठुरायाच्या भेटीची आस आणि वारी म्हणजे गरीब श्रीमंत, लहान थोर या भेदभावांचा नाश. वारीमुळे वाढते परस्परांतील आपुलकी. वारीमुळे वाढते परस्परांतील आपुलकी. वारीमध्ये जपले जाते सामाजिक बांधिलकी.
वारीमध्ये दिसते शिस्त आणि प्रत्येकाची एंगेजमेंट. वारीमध्ये दिसते शिस्त आणि प्रत्येकाची एंगेजमेंट. कोणी बरे शिकवले असेल त्यांना टाइम मॅनेजमेंट, कोणी बरे शिकवले असेल त्यांना टाइम मॅनेजमेंट. धन्यवाद. जल्लोषामध्ये दुमदुमून गेलेली आहे आणि त्याच जल्लोषामध्ये आजचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तर अत्यंत मंगलमय झालेली आहे. तुम्ही लाईक नाही केलं, लवकर लाईक करा यार, मला 1000 लाईक कंप्लीट करायचे. रोहित, तुला 1000 लाख हवे ना? हो. त्यासाठी अँगल आणि पोझिशन तर हवा. गाईस, सेल्फी टाइम. थांबा, डिस्टर्ब नका करायचं. माझा गेम सुरू आहे, लास्ट झोन आहे. हे थांब रे, आपल्या ग्रुप मध्ये नीट शेअर केले बघा रे, चेक करा रे, नीट चेक कर रे. ए थांब रे, मी एडिट करतोय व्हिडिओ. पीओव्ही कॉलेज फ्रेंड्स एन्जॉयिंग लाईव्ह. झील, सिरियसली कोण एन्जॉय मध्ये हा बघ गेम खेळत बसला इथे. गाईस, उद्या कसली तरी सुट्टी आहे, कोणाला माहिती आहे का उद्या काय आहे? थांब गुगलला विचारूया. हे आषाढी एकादशी काहीतरी दाखवतात, पंढरपूरचं लोकेशन आहे. राईट, आषाढी म्हणजे नवीन गेम वगैरे येतोय काय? सेल आहे का? इंस्टाग्राम ट्रेंड आहे का रे? पंढरपूर वारी मध्ये तेच ना ते लोक गोवाच्या इकडे कुठे हे करू नका, आपण गुगलला विचारूया. हे गुगल, आषाढी एकादशी म्हणजे काय? सर्चिंग. लोणी. बफरिंग. चिट यार, नेटवर्क गेलं माझं. गुगल पण कन्फ्युज रे. इथे किती जणांनी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा फोन पाहिला? आणि किती जणांनी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा देवाचं नाव घेतलंय? काही हरकत नाही गाईस, उठल्यावर मी पण पहिला फोन चेक करतोय, नोटिफिकेशन इम्पॉर्टंट आहेत. काय बोलून सगळेजण एकत्र बसलाय, सगळेजण माझ्या वेगळ्याच जगात आहे. अंकल मी काय म्हणतो, वायफाय मिळेल का हो? माझं नेटवर्क गेलं. वायफाय नाही, कनेक्शन मात्र भेटेल. म्हणजे हॉटस्पॉट म्हणजे रोज फुल चार्जिंगला लावता. हो. आणि स्वतःला स्वतःला कसं चार्जिंगला लावणार? नेटवर्कचं कनेक्शन गेलं की पॅनिक होता, आणि स्वतःचं कनेक्शन गेलं की काका, कुठे चाललात? पंढरीला झालं बाळा. कसं काका? पायी झालं. का काका, बस नाहीये का? आहे ना, बसही आहे, ट्रेनही आहे, पण वारी ही पायाने नाही, ती मनाने केली जाते. एवढं उन्हात, ते पण चालत कशाला? काही गोष्टी डेस्टिनेशन मध्ये नाही, त्या जर्नी मध्ये सापडतात. वा. काका तुमचा विठ्ठल गुगल वर पण भेटेल, एवढा लांब जायची गरज काय? गुगल तुला विठ्ठल दाखवेल, पण विठ्ठलाचा अनुभव डाउनलोड होत नाही, तो पंढरीला जाऊनच अनुभवावा लागतो. होय. आपण सोबत होतो पण एकमेकांशी गप्पाच नव्हता मारत. हो अंकल बरोबर बोलताय. आपल्या गेम्स मध्ये किती साऱ्या टीम झाल्यात, बट रिअल लाईफ मध्ये फ्रेंड्स कुठे उरले? फोटो हजारो आहेत पण आठवणी एकही नाही. नोटिफिकेशन सारखे आहेत, पण शेवटचा मनाचा आनंद कधी होता आठवत नाही. म्हणजे वारी म्हणजे फक्त चालणं नाही. बाळा, वारी म्हणजे एकत्र चालणं, प्रेम पुढे नेणं आणि अहंकार मागे सोडणं, सर्वांमध्ये विठ्ठल शोधणं. फॉलोअर्स वाढले पण फ्रेंड्स मात्र कमी झाले. कथा वाढल्या पण स्टोरी वाढल्या, पण कथा मात्र कमी झाल्या. स्टेटस वाढलं पण समाधान मात्र कमी झालं. हो, बरोबर आहे रे, आपण इतक्या वेळ सोबत होतो. बरोबर आहे. आता तुम्हाला सगळ्यांना पटलं का ते? आम्हाला तर पटलं. सगळ्यांना विठ्ठलाचा संदेश मिळाला का? सगळे बोला, विठ्ठल 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 विठ्ठल, पुस्तकात पावली विठोबाची सावली. विठ्ठल 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 विठ्ठल. रत्नागिरीचं पाणी, भक्तीची खरी कहाणी. विठ्ठल, 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 विठ्ठल. हाती टाळ, मुखेरी नाव. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेमाची वारी संतांची शिकवली. विठ्ठल, 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 विठ्ठल. अनंता जोडिया, प्रेमाने जोडिया. विठ्ठल, 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदेव. हर विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
माझे माऊली रे. हे यो विठ्ठल